अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दररोज नवीन निर्णय घेत आहेत। त्यांच्या या निर्णयामुळे जगामध्ये व्यापार युद्ध सुरू झालंय। मात्र पुन्हा एकदा ट्रम्प यांनी एक यू टर्न करणारा निर्णय घेतलाय। काय आहे हा निर्णय आणि त्याचा भारतावरती नक्की काय परिणाम होईल जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लावलेल्या 145 करानंतर चीननेही झुकेगा नहीं साला भूमिकेत येत अमेरिकेवर 125% कर लादलाय। अमेरिकेसोबतच्या वाढत्या टेरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। चीन कधीही इतरांच्या दानधर्मावर अवलंबून राहिलेला नाही। मीही कधी कुणाच्या बळाला घाबरलेलो नाही। जग कितीही बदललं तरी चीनला काळजी नाही। चीन कोणालाही घाबरत नाही। गेल्या 70 वर्षात चीनचा विकास हा कठोर परिश्रम आणि स्वावलंबनाचा परिणाम आहे। अमेरिकेने लादलेले असामान्य शुल्क आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक व्यापार नियमांचं गंभीर उल्लंघन करतं। हे दबाव आणि धमकीचे पूर्णपणे एकतर्फी धोरण आहे असं चीनचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे टेरिफच्या दहशतीमुळे जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये अस्थैर्य निर्माण झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पाऊल मागे जात अनेक देशांवरील रेसिप्रोकल टेरिफ 90 दिवसांसाठी स्थगित केला। मात्र चीनवरचा आयात शुल्क दर 125% वाढवलाय। ट्रम्प यांनी 3 एप्रिलला जशास तशी कर आकारणीची घोषणा केली होती। मात्र नंतर या कराला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला। 75हून अधिक देशांनी टेरिफवर वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेशी संपर्क साधला आहे। या देशांनी कोणतेही प्रत्युत्तरात्मक शुल्क लादलेले नाही, म्हणून मी त्यांच्यावर लावलेला रेसिप्रोकल कर 90 दिवस स्थगित करत आहे। या कालावधीत 10% मूळ कर कायम राहील। हा निर्णय ताबडतोब लागू करण्यात येईल। 3 एप्रिलला ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेत भारतावर 26% कर लावण्यात आला होता। मात्र ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनं या कराला स्थगिती मिळाली आहे। तसंच भारतासारख्या देशाला मोठा दिलासा मिळाला। मात्र ट्रम्प यांनी स्वतःच जाहीर केलेले कर परत घेण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर का आली पाहूया। ट्रम्प यांच्या नवीन निर्णयानं अमेरिकेत मंदी तर महागाईचा धोका वाढलाय। कर लादलेल्या 75 देशांची व्यापार साखळी कोलमडण्याची भीती आहे। ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांचा देखील नव्या टेरिफला विरोध आहे। ट्रम्प टेरिफमुळे जागतिक बाजारपेठेत 10 लाख कोटी डॉलर्सची घसरण झाली आहे। ट्रम्प यांचे अनेक सल्लागार इलॉन मस्क यांचाही टेरिफ युद्ध थांबवण्याचा सल्ला आहे। ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे नेतेही नव्या टेरिफच्या विरोधात आहेत। टेरिफमुळे अमेरिकी बॉन्ड्सची विक्री सुरू झाली। क्रूड ऑइलच्या किमतीत मोठी घसरण झाली। कोरोना काळासारखी स्थिती होण्याची शक्यता होती। अमेरिकी कंपन्यांसाठी पर्यायी पुरवठादार शोधणं मोठं आव्हान आहे। अशा स्थितीत इतर देशांवर टेरिफ रोखणं पुरवठा साखळीच्या दृष्टीनं गरजेचं होतं। ट्रम्प यांनी आयात शुल्काला दिलेली ही स्थगिती पूर्णविराम नव्हे तर स्वल्पविराम आहे। भविष्यात पुन्हा एकदा जगासमोर आज ना उद्या हे संकट उभं राहणार आहे। त्यामुळे ट्रम्प यांच्या या नीतीचा भारतावर काय परिणाम होईल, यासह ट्रम्प यांच्या चीन विरोधी धोरणाचा भारताला काय फायदा होऊ शकतो याचीही चर्चा सुरू आहे। भारताला या संकटात संधी असल्याचं काही अभ्यासक सांगतात। अमेरिका आणि चीन यांच्यामधलं व्यापार युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढच्या 4 वर्षांच्या काळामध्ये गाजणार हे अगदी स्वाभाविकपणे आहे। मात्र या व्यापार युद्धाकडे भारताच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर आपल्यासाठी अनेक दृष्टिकोनातून सकारात्मक बाब आहे। कारण चीनी वस्तू अमेरिकेमध्ये प्रचंड महाग बनणार असल्यामुळे अमेरिकन आयातदार जो आहे तो स्वस्तामध्ये कशा पद्धतीने वस्तू मिळू शकतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील। याच्यातून ट्रेड डायव्हर्सिफिकेशन होणार आहे आणि भारताला सप्लाय चेनचा ग्लोबल सप्लाय चेनचा भाग बनणं हे या येत्या काळामध्ये सुकर होणार आहे। मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर असेल, याच्या माध्यमातून जे उत्पादन होणार आहे त्याला अमेरिकन बाजारपेठेमध्ये मोठा वाव हा मिळू शकतो। एकंदरीत पाहता सध्याचं अमेरिका आणि चीनचं ट्रेड वॉर भारतासाठी महत्त्वाची संधी आहे। मात्र या संधीचा भारत किती फायदा घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।